तात्या महाराज बोलले आणि आमचे बाबा ब्रिदजाची जगदाने ब्रिदजाचे जगदाने ब्रिदजाची जगदाने जगदाने ब्रिदजाची जगदाने ब्रिदजाची ब्रिदजाची जगदाने ब्रिदजाची जगदाने स्मरावा होचे मने स्मरावा समपाय कर समपाय कर समपाय कर तुझी मणी स्मरावा तुझी मणी स्मरावा तुझी मणी स्मरावा तुझी मणी समपाय करकटी करकटी समपाय करकटी समपाय करकटी ब्रिदजाची जगदाने ब्रिदजाची जगदाने ब्रिदजाची जगदाने ब्रिदजाची जगदानी ब्रिदजाची जगदानी ब्रिदजाची जगदानी तोचे मने स्मरावा तोचे मने
स्मरावा समपाय कर समपाय कर समपाय कर तुझी मणी स्मरावा तुझी मणी स्मरावा तुझी मणी स्मरावा तुझी मणी स्मरावा स्मरावा समपाय करकटी समपाय करकटी समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या उभा तटी उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या समपाय करकटे समपाय करकटे करकटे समपाय करकटे उभा तटी भिवरेचा 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 भिवरेचा उभा तटी 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 भिवरेचा 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 उभा तटी भिवरेचा उभा तटी भिवरेचा उभा तटी भिवरेचा हो उभा तटी भिवरेचा साय करते समपाय करते
ज्याचे जगदानी ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या तुका म्हणे भक्ती काजा धावेला जालवलाही समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या विठोबा रखुमाई केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम श्री पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया ज्यांच्या कृपाने कथिता ज्यांच्या कृपाने कथिता बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसे रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देये प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा हरी घ्यावी माझी सेवा 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 ब्रीद ज्याचे जगदानी
थोडा घुमाव कमी करा आवाजातला. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा, समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. थोडं हे जवळचे थोडं वाढवा. हरी नाही, मॉनिटरपेक्षा हे मोठे काय म्हणावं बेस. हां. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा, समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मण्य नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर मौली सेवा मंडळाच्या सुंदर अशा आयोजनामध्ये सर्व भाविक सज्जनांच्या अत्यंत पवित्र संकल्पातून परमश्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूज्य आदरणीय श्री एकनाथजी बाबा कोष्टी बाबांच्या सुंदर अशा मार्गदर्शनामध्ये आणि पावन उपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या पुण्यपावन अशा या आजिवली नगरीमध्ये समस्त परिसरातील सर्व भाविक सज्जनांच्या पवित्र संकल्पातून संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या उत्सवातील आजची ही द्वितीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्वांच्या प्रेमातून विशेषतः बाबांच्या विशेष आदेशातून माझ्याकडं प्राप्त झालेलं आहे. खरं पाहता तुम्हा सगळ्यामध्ये उभं राहून मी काहीतरी बोलावं हा माझा अभ्यास नाही, अधिकार तर त्याच्याहूनही नाही, परंतु बाबांचा एकमेव आदेश म्हणून ही सेवा करण्यासाठी उभा आहे. सेवेलागी सेवक झालो या न्यायानं खऱ्या अर्थाने इथं सेवा करण्यासाठी उपस्थित आहे. त्यानिमित्तानं तुकोबरांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. थोडं वरची आवाज कमी करता का? करण्याचे थोडं कमी ठेवा. ब्रीद ज्याचे जगदानी, हां असं ठीक आहे. ब्रीद ज्याचे जगदानी तोची मनी स्मरावा, समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्यराग श्री तुकोबरायांचा असून या अभंगद्वारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया तुम्हा सर्वांना उपदेश करतायत. महाराजांनी जो उपदेश केलेला आहे तो महाराज सांगतात, तोची मनी स्मरावा, त्या भगवंताचं मनामध्ये स्मरण करा असं महाराज सांगतात. पण ज्याचं स्मरण करायचं तो कसा आहे, काय आहे, त्याचा एखादा गुण, त्याचं एखादं लक्षण, त्याचं एखादं स्वरूपाचं वर्णन, त्याच्या एखाद्या स्वभावाचं वर्णन महाराजांना जगापुढं प्रगट करायचं असल्यामुळं महाराजांनी 4 चरणामध्ये त्याच्या एका गोष्टीचा विचार केलेला आहे. पहिल्या चरणामध्ये ज्याचं स्मरण करायचं त्याचा गुण महाराज सांगतात. ब्रीद ज्याचे जगदानी, जगदानी सांगण्यामध्ये जो उदार अशा प्रकारचा परमात्मा आहे, त्या उदार असणाऱ्या जगताला दान करणाऱ्या, जगताचं दान करणाऱ्या परमात्म्याचं स्मरण करा असं महाराज सांगतात. जगदानी शब्दाचा अर्थ लक्षात घेत असताना 2 पद्धतीनं घेता येणं शक्य आहे. एक, जगाचं दान करतो म्हणून तो जगदानी, आणि दुसरं जगाला दान करतो म्हणून तो जगदानी. अशा 2 पद्धतीनं आपण पुढे विस्तारानं त्याचा विचार करू. महाराज सांगतात, असा जो जगदानी आहे, असा जो दातृत्व संपन्न आहे, जगामध्ये त्याच्यासारखा देण्याच्या बाबतीत उदार कोणीही नाही, असा जो असणारा परमात्मा आहे महाराज सांगतात, तोची मनी स्मरावा, त्या देवाचं मनामध्ये स्मरण करा असं महाराज सांगतात. इथं मणी नाही बरं का, मनी आहे. मणी म्हटलं तर ते गोलमणी होईल, पण मनी असं जर म्हटलं न, नळाचं घेतलं तर मणी शब्दाचा अर्थ होतो मनामध्ये.
मन शब्दाची सप्तमी विभक्ती महाराजांनी इथं केली. तोची मनी स्मरावा, मनामध्ये त्या भगवंताचं स्मरण करा, हृदयात अखंड त्याचं स्मरण करा असं महाराज सांगतात. महाराज ठीक आहे, जो जगदानी आहे, असा ज्याचा गुण आहे, जो उदार आहे, दातृत्व संपन्न परमात्मा आहे, त्याचं स्मरण करा असं तुम्ही आम्हाला सांगता, हरकत नाही, आम्ही त्याचं स्मरण करू. पण त्याचं एखादं लक्षण सांगा. आता लक्षणातही दोन प्रकार, एक स्वरूप लक्षण आणि दुसरं तटस्थ लक्षण. म्हणून महाराजांनी दोन्हीही लक्षणं एका चरणात सांगितली. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. महाराज त्याचं लक्षण सांगताना समपाय असं म्हणतात. पाय का शब्द, पायाला सम हे विशेषण का दिलं, त्याचं कारण आहे उत्तमानाम स्वरूपम ही चरणशब्दे न मन्यते. शास्त्रामध्ये असं एक सिद्धांत आहे की मोठ्या लोकांचं स्वरूपाचं वर्णन चरणाच्या लक्षणाने केलं जातं. थोडक्यात बोलू का, आपल्या व्यवहारातही माणसं म्हणतात बघा, अमुक अमुक माणसाचं काय झालं हो, म्हणजे महाराज त्याचं नाव काढू नका, त्यानं जीवनात पाय वाकडा टाकला, म्हणतात की नाही. पाय वाकडा टाकला म्हणजे काय झालं हो, म्हणजे चालता चालता असा पायाला काही रिंग रोड दिला का त्यानं. पाय वाकडा टाकला याचा सरळ अर्थ काय होतो की त्याचं आचरण भ्रष्ट झालं. बरोबर आहे की नाही. पाय घसरणं, पाय वाकडा टाकणं म्हणजे आचरणामध्ये, चारित्र्यामध्ये दोष निर्माण होणं. जर स्वाभाविक तुमच्या आमच्यासाठी चारित्र्याच्या दृष्टीनं पाय हा शब्द येतो, तर संत आणि देवासाठी स्वरूपाच्या दृष्टीनं पाय हा शब्द येतो. आणि म्हणून समपाय, ज्याचं स्वरूप सम आहे. समस्वरूपाचं या जगात काय आहे तर एकमेव परमात्माच समस्वरूपात आहे बरं का. अवघे समब्रह्म पाहे, हे की नाही. समोहम सर्वभूतेषु हृद्देशेर्जुन तिष्ठती. भगवान गीतेमध्ये वर्णन करतात की नाही, समोहम ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. परमात्मा सर्वत्र समस्वरूपात आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, हे सांगण्याच्या दृष्टीनं तुकोबरांनी त्याचं स्वरूप लक्षण केलं आणि समपाय असं सांगितलं. समपाय म्हणजे ज्याचं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे. परंतु आता समपाय हे तटस्थ लक्षणही करता येईल. तटस्थ लक्षण म्हणजे काय, अनेक अवतार जरी देवाचे झाले असले तरी समपाय कोणत्या अवतारात आहेत, जरा सगळेजण बोला माझ्याशी, म्हणजे मला झोप येत नाही, दुसरं काही कारण नाही. तुम्ही बोललात म्हणजे कुठल्याच अवतारात देवाचे पाय सम नाहीत. राम अवतारात देवाचे पाय सम आहेत का, नाही महाराज. राम अवतारात देवाचा एक पाय मागं आणि एक पाय पुढं आहे. का, तिथं निरंतर युद्ध आहे की हो, संघर्ष जीवनामध्ये असल्यामुळं रामाचा एक पाय पुढं एक पाय मागं आहे. बालरामाकडं पाहू नका, मी जानकी वल्लभ रामाबद्दल बोलत आहे. तर सांगण्याचा अर्थ असा, तिथं देवाचे पाय सम नाहीत, एक पाय मागं एक पाय पुढं आहे. कृष्ण अवतारात देवाचे पाय सम आहेत का, तिथं काहीच सम नाही, तर पाय कुठून सम ठेवणार आहेत. देवळा चरणी वाजवितो वेणू, तिथं दीड चरण आहे देवाचा, एक सरळ आहे आणि दुसरा असा आडवा लावलेला आहे त्याला देवानी. याचा अर्थ तो दीड चरणी परमात्मा आहे. देवडा आहे की नाही, चरणी वाजवितो वेणू असं आपण गवळणीमध्ये म्हणतो, म्हणजे तिथं दीड चरण आहे. राम अवतारात एक पाय मागं एक पाय पुढं आहे. पण विठ्ठलाच्या स्वरूपाच्या ठिकाणी जर विचार केला तर पाऊले समान विटेवरी शोभते. ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलं, तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विटेवरी शोभते. म्हणजे त्याचं तटस्थ लक्षणही झालं आणि त्याचं स्वरूप लक्षणही झालं. समपाय करकटी, ज्या देवानी कमरेवर हात ठेवलेले आहेत, कशासाठी ठेवले वेळ भेटला तर आपण पुढे त्याचा विचार करू. पण ज्या देवानी कमरेवर हात ठेवलेले आहेत असा जो परमात्मा आहे, ज्याचे पाय सम आहेत, आणि जो चंद्रभागा, भीमा म्हणजे चंद्रभागा नदीच्या काठावरती जो उभा आहे, उभा तटी भिवरेच्या, म्हणजे वर गुण सांगितला जो दातृत्व संपन्न आहे. पुढं लक्षण सांगितलं, तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण दुसऱ्या चरणामध्ये. म्हणजे महाराज हे लक्षण तुम्ही सांगितलं, पण त्याचं रूप सांगा आम्हाला. महाराजांनी त्याचं रूप सांगितलं. पाहिलिया वेधलावी बैसे जीवी जडोने, ज्याच्याकडं पाहिलं की अंतकरणाचा ठाव घेतो, इतका जो सुंदर अशा प्रकारचा आहे. किती सुंदर आहे हो देव. जयाचे निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्यवदन हसे. पाहिल्याबरोबर अंतकरणाचा ठाव घेणारा हा परमात्मा आहे. त्याच्याकडं पाहिलं
की तुका म्हणे नव्हे परती, तुझ्या दर्शने मागुते, मन त्याच्या चरणापासून आता कोठे धावे मन तुमचे चरण. असे कितीतरी प्रमाण झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायणा. आपण रोज विनवणीमध्ये सुरुवातीला अभंग म्हणतो, म्हणजे सुरुवातीला म्हणजे आरतीच्या सुरुवातीला आणि कीर्तनाच्या शेवटी अभंग म्हणत असतो. झाले समाधान, यामध्ये आता उठावेसे मना येत नाही नारायणा. हे मन एकदा देवाच्या चरणी स्थिर झालं की कुठंच जात नाही, इतका हा मनाला आकर्षित करून ठेवतो बरं का. एकदा तिथं सहजे स्वसुखाचे नि अपारे सर्वाडले अंतरे. आता हे अंतरे म्हणजे देवाच्या स्वरूपाकडे लावलं तरी काही वावगं नाही. रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली, याचा अर्थ काय? एकदा पाहिलं की हा अंतकरणाचा ठाव घेणारा परमात्मा आहे. देखिला डोळा तोची वदनी, असा आहे की नाही. इतका हा सुंदर परमात्मा आहे ज्याच्या सौंदर्याचं गणित लागत नाही. इतका सुंदर जो आहे, म्हणजे जो गुणानं उदार आहे, जो लक्षणांनी समपायी कमरेवर हात देऊन चंद्रभागेच्या काठी उभा आहे, आणि जो रूपानं इतका सुंदर आहे की मनाला आकृष्ट करणारा आहे, असा जो परमात्मा आहे तुकोबराय सांगतात तोची मनी स्मरावा. म्हणजे महाराज त्याचं गुण सांगितला, त्याचं लक्षण सांगितले, दोन्ही लक्षणं सांगितली, त्याचं रूप सांगितलं. आता एक सांगा की त्याचा स्वभाव कसा आहे. महाराज सांगतात त्याचा स्वभाव तुका म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवला. हे भक्ताचं कार्य करण्यासाठी कसला म्हणजे किती मोठा असणारा हा परमात्मा, पण आपलं मोठेपण सगळं बाजूला ठेवतो आणि भक्ताचं कार्य करण्यासाठी धावे येतो. असा शब्द वापरला नाही महाराजांनी बरं का. भक्ताचं कार्य करायला देव येत नाही, धावत येतो. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. गरुडापेक्षा सुद्धा वेगानं धावत येतो आणि आपल्या भक्ताचं कार्य करतो. धावतोच, कुठलंही प्रमाण घ्या, परमात्मा धावतच आला. सगळ्या भक्तांकडे हा परमात्मा धावत आलेला आहे की नाही. पडता जडभारी दासी आठवावा हरी, मग तो हो नेदिशीन आड घाली. याचा अर्थ परमात्मा धावत येतो आणि भक्ताचं कोणतंही कार्य करायला यत्किंचितही लाज धरत नाही. साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत. अशा स्वभावाचा जो आहे, आपलं मोठेपण, आपलं देवपण, आपलं श्रेष्ठत्व, आपलं पूज्यत्व, हे सगळं परमात्मा बाजूला ठेवतो आणि भक्ताचं कार्य करण्यासाठी धावतो. कसं काय? कारण भक्तांनी सुद्धा आपलं सगळं बाजूला ठेवलं आणि याची सेवा केलेली आहे. आत्ता आम्ही प्रसाद घेत असताना असं ऐकलं, इथं सगळी जी मंडळी आहेत, सगळं सेवा मंडळ आहे आपलं, यात सगळी आपल्या आपल्या हुद्द्यावर यथायोग्य मंडळी आहेत, पण आपलं सगळं मोठेपण बाजूला ठेवून तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी. पण इथं मात्र राहिले चरणी निकटवासी. इथं मात्र कोण सेवा करण्याच्या प्रत्येकजण कामावर आहे. याचा अर्थ काय आहे? भक्तांनी अशी सेवा केली म्हणून परमात्मा सुद्धा त्या भक्ताची सेवा करायला मागं पुढं पाहत नाही. तो का म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवलाही. धावत येतो भक्तांचं कार्य करण्यासाठी, लवलाही तत्क्षणी येतो आणि भक्तांची सेवा करतो. म्हणजे ज्याचा स्वभाव भक्ताच्या सेवेला लाज न धरणे असा आहे. आपलं मोठेपण बाजूला ठेवून भक्ताचं कार्य करण्यामध्ये ज्याला लाज वाटत नाही, संकोच वाटत नाही, असा जो परमात्मा आहे, महाराज सांगतात तोची मनी स्मरावा. त्या देवाचं स्मरण करा. त्या देवाचं स्मरण करा म्हणजे सगळा अभंग तोची मनी स्मरावा या कडीच्या भोवताली फिरणारा अभंग आहे. म्हणजे तोची मनी स्मरावा. तो म्हणजे कोण? ब्रीदजाचे जगदानी. तो म्हणजे कोण? समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या तोची मनी स्मरावा. पाहिलिया वेधलावी बैसे जीवी जडोनी तोची मनी स्मरावा. तुका म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवलाही तोची मनी स्मरावा. असा जो परमात्मा आहे त्या देवाचं स्मरण करा, असं तुकोबाराय या अभंगाद्वारे आम्हा सर्वांना उपदेश करतायत. वास्तविक पाहता आपल्या उत्सवाचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. अभंगाचा सरळ भाव आपण पाहिलेला आहे. काही तत्वाचा थोडासा विचार
सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तसं आपण पुढच्या आपल्या संकल्पित वेळेमध्ये करणार आहोत. खूप मोठ्या आवडीनं, आनंदानं आणि निष्काम भावनेनं होत असलेला हा सप्ताह सोहळा. परमार्थामध्ये या गोष्टीची फार मोठी गरज आहे महाराज. निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्ये कोट्यान कोटी. मला तर कधी कधी अशी संगती लावावी वाटते, निष्कामता हेच अनंत पुण्य कोट्यान कोटी. अन्यथा सकामतेनं केलेलं कर्म अनंत पुण्य देणारं नाही. मग त्या पुण्याचा परिणाम जेवढी सकामता आहे तेवढाच आहे, परंतु निष्कामतेनं केलेलं पुण्य मात्र अनंत परिणाम देणाऱ्या पैकीतलं असं असणारं पुण्य आहे. आणि अशा निष्काम भावनेनं, निष्काम श्रद्धेनं, किंबहुना सेवा म्हणजे सेवाच करायची या दृष्टीनं आपलं सेवा मंडळ ही सेवा करत आहे. खरोखर सेवा बरं का. तरी तनू मनू जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. अशा पद्धतीची आपण सर्वजण गेली 14 वर्षापासून या ठिकाणी ही भगवन नामरूपी सेवा, भगवत कथारूपी सेवा, कीर्तनरूपी सेवा, हरिपाठरूपी सेवा, पारायणरूपी सेवा, अन्नदानरूपी सेवा, अशा वेगवेगळ्या मार्गाद्वारे देवाची सेवा आपण या सप्ताहाच्या निमित्तानं करत आहोत. आणि त्यातल्या या आपल्या दिव्य उत्सवाच्या द्वितीय दिवसाची सेवेचा एक वाटा माझ्या भागाला आलेला आहे. खरं म्हणजे अशा पवित्र स्थानामध्ये सेवा करणं म्हणजे तीर्थात सेवा केल्याचं पुण्य घ्यायला काही हरकत नाही. इतकी पवित्रता, इतकं एक म्हणजे असा मंडप, अशी लाईट्स अनेक ठिकाणी असतात, पण अशा जी दैवी काय म्हणा वेव्ज आहे की नाही, लहरी जे असतात की नाही, कंपनं, ते मात्र इथं आम्ही प्रत्यक्ष योग्यता नसताना अनुभवतो आहोत. मग योग्यतावाल्याला तर किती अनुभव येत असतील त्याचं गणित नाही. इतका दिव्य उत्सव आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहात आणि त्यातली सेवा माझ्याकडं बाबांनी सोपवलेली आहे. अनेक सर्व मंडळातली मंडळी या ठिकाणी अत्यंत निष्ठेनं आपली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत आहेत. मला तर वाटतं आपला मार्गदर्शकच योग्य असल्यामुळं, मार्गदर्शक योग्य भेटला की पुढचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडायला अडचण येत नाही. कसं होतं, संप्रदाय असो, धर्म असो, सनातन संस्कृती असो किंवा कुठलाही धर्म, मला सांगा समाधानाचं साधन आहे का संघर्षाचं कारण आहे? एका वाक्यात सांगतो, म्हणजे सांगा मला, धर्म हे समाधानाचं साधन आहे का संघर्षाचं कारण आहे? बोला की सगळेजण. समाधानाचं साधन आहे ना. पण धर्म सांगणारे जर चुकीचे झाले तर धर्म हे समाधानाचं साधन कमी आणि संघर्षाचं कारण जास्त होतं याचा अनुभव आपण घेत आहोत, हे की नाही. आता हे काही उघड बोलायच्या काही अडचण नाही, उघडही बोलायला, पण कशाला बोलायला पाहिजे? सांगण्याचा अर्थ चुकीच्या लोकांनी धर्म जगाला सांगितला म्हणून धर्मानं समाधान होण्याऐवजी संघर्ष होऊ लागला. संघर्षाचं कारण धर्म व्हायचं कारणच आहे धर्मांध लोकाचं धर्म सांगणं, म्हणजे मार्गदर्शक चुकले. याचा परिणाम काय झाला की समाधान मिळण्याऐवजी संघर्ष वाढू लागला. पण आपल्या या उत्सवामध्ये संघर्ष होत नाही, उलट नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख जसं म्हणावं, किंवा दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम, हे जसं शंकराचार्य भगवान श्रीकृष्णाबद्दल बोलताना म्हणतात, किंवा ज्ञानोबा गीतेबद्दल सांगताना म्हणतात, हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का रूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. तसं आपण नित्य नूतन दरवर्षी जो हा उत्सवाचा आनंद घेतो आहोत, कारण आपले मार्गदर्शक आपल्याला चुकीच्या मार्गाने उपदेश करणारे नाहीत आणि त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर यथायोग्य इमानदारीनं चालणारं सगळं मंडळ आहे. दोन्हीचा मेळ बसावा लागतो, म्हणजे साहित्यही चांगलं असावं लागतं आणि सुगरणही चांगली असावी लागते. नुसती सुगरण असली न उगं पाणी डाळ दिली कर भाजी म्हटलं तर कशी होईल? याचा अर्थ उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक. तसं आपण सगळे श्रोते, सगळे सेवा मंडळ आणि मार्गदर्शक हे उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक यांचा असा परिपाक जमलेला आहे
की हा दिव्य ब्रह्मरस आपण सर्वजण दरवर्षी गेली 14 वर्षापासून त्याचं समास्वादन करत आहात. भगवंताची अशीच कृपा आपल्या या सर्व सेवा करणाऱ्या मंडळांवर व्हावी आणि अशीच वर्षानुवर्ष सेवा भगवंतांनी बाबांच्या मार्गदर्शनामध्ये तुम्हा आम्हाकडून करून घ्यावी एवढी प्रार्थना प्रभूच्या चरणी आपण करू. अभंगाच्या चिंतनाकडे येऊ. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमा जगदानी ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. जगद्गुरु तुकोबारायांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना उपदेश करतायत. महाराजांनी इथं जो उपदेश केलेला आहे तो तोची मणी स्मरावा एवढाच या समग्र अभंगातला उपदेश आहे. पण ज्याचं स्मरण करायचं त्याचं काहीतरी वर्णन करण्याच्या निमित्तानं समग्र अभंगामध्ये महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. वास्तविक पाहता तुकोबाराय उपदेश करतात, तुकोबाराय देहूत राहतात, आम्ही इकडं कुठंतरी राहतो आणि मग तुकोबारायांनी केलेला उपदेश आम्ही कशाला ऐकावा हो? त्यांचं ऐकण्यात आमचं काही साधणार आहे का? कारण शास्त्रामध्ये एक सिद्धांत असा आहे, प्रयोजनमनुद्दिश्य मंदोपीण प्रवर्तते. काय मिळतं हे कळाल्याशिवाय एखादा मूर्ख माणूससुद्धा एखाद्या कामाला लागत नाही. हे बरोबर आहे की नाही? काय मिळतं हे प्रत्येकजण पाहतोच महाराज. तसं संतांचं का म्हणून आम्ही ऐकावं? त्यांच्या सांगण्यामध्ये काही विशेषत्व काय आहे का याचा जर विचार करायचा झाला, जगात सांगणारे खूप आहेत बरं का. सांगणाऱ्याची गर्दी खूप आहे जगामध्ये, सांगायला येणारे कमी नाही. पण सगळ्याचं ऐकून चालत नाही. महाराज म्हणतात लोकाचं जर ऐकून जीवन जगायचं म्हटलं तर बुडून जावं लागेल, बुडून. आणि कांच्या मते गोवा होऊ जीवा नेदावा. तुकोबाराय म्हणतात दुसरे लई लोकांचं ऐकत बसलो तर आपली परेशानीच झाली म्हणून समजा. नका शोधू मतांतरे, 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 नका शोधू मतांतरे. शोधू मतांतरे, मगे खरे बुडालं, मगे खरे बुडालं, तार्किकाचा टाका संग, मगे खरे बुडालं, तारिकाचा टाका संग, तारिकाचा टाका संग. नका शोधू मतांतरे, तुझे करे बुडाल, तारिकाचा टाका संग, तारिकाचा टाका संग. नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल. सांगणाऱ्याची संख्या खूप आहे. महाराज म्हणतात नका शोधू मतांतरे. मतांतरामध्ये जर गुंतून पडलो, जगाचं ऐकून जगायचं म्हटलं की परेशानीच आहे महाराज. हिंदीमध्ये एक म्हण आहे, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग.
लोक काय म्हणतील म्हणणंच हा सगळ्यात मोठा रोग आहे. म्हणून नका शोधू मतांतरी, जगाचं ऐकत बसू नये. तुकोबारायांनी आपलं आत्मचरित्र एक 20-22 चरणाच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. सिंहावलोकन केलेलं आहे आपल्या चरित्रावर. त्याचं वर्णन करताना महाराजांनी एक चरण असं दिलं की महाराज म्हणतात, सत्या असत्याचे मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. महाराज म्हणतात, जग काय म्हणतं इकडं आम्ही लक्ष दिलं नाही. संतांनी सांगितलेल्या वचनाला आपलं मन साक्षी ठेवलं आणि आम्ही आमचा प्रवास केला. याचा अर्थ जगात सांगणारे खूप आहेत, पण सगळ्याचं ऐकत बसू नये. सगळ्याचं ऐकत बसलो तर आपला परमार्थ गोत्यात आला म्हणून समजा. म्हणून सगळ्याचं ऐकू नये, पण संतांचं ऐकावं. सगळ्याचं का ऐकू नये आणि संतांचं का ऐकावं, याचा जर विचार थोडक्यात करायचा झाला, अगदी थोड्या वेळात करू. जगामध्ये सांगणारे खूप आहेत, पण सांगणाऱ्यामध्ये काहीतरी दोष आहे. काही माणसं कळवळ्यानं सांगतात. कळवळ शब्द येतो ना लक्षात? तळमळीनं सांगतात. आपलं चांगलं व्हावं ही तळमळ काही लोकांच्या सांगण्यामध्ये आहे, पण आपलं भलं कशानं होईल, काय आपल्याला उपदेश केला म्हणजे आपलं कल्याण होईल, याचं ज्ञान बऱ्याच लोकांकडं नाही. म्हणजे काही लोकांकडं कळवळा आहे, परंतु हितासंबंधानं ज्ञान नाही. काही लोकांकडं ज्ञान खूप आहे, पण जगाचा उद्धार व्हावा हा कळवळा नाही. उगा आपलं सांगायचं म्हणून सांगायचं, नारळाची भरती बास, दुसरं काही नाही. काहींकडं कळवळा आहे तर ज्ञान नाही, काहींकडं ज्ञान आहे तर कळवळा नाही. काहींकडे या दोन्हीही गोष्टी आहेत, पण कोणाला काय सांगावं याचं जजमेंट नाही. म्हणजे अधिकार परत्वे मार्ग दाखवावा हे कळत नाही. जगामध्ये हे दोष पाहायला मिळतात. काहींकडं कळवळा आहे, आपल्या हिताचा कळवळा कोणाला आहे हो? आपल्या मायबापाला आहे बरं का. मायबापाला वाटतं की माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, म्हणून कळवळ्याची उपाधी सांगत असताना, कळवळ्याचं विशेषण देताना संतांना माईचा दृष्टांत तुकोबारांनी उपमा दिली आहे की नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याचे. म्हणजे मातेला, पित्याला लेकराचं कल्याण व्हावं ही तळमळ आहे, नक्कीच तळमळ आहे. परंतु लेकराचं कल्याण कशानं होईल याचं ज्ञान मायबापाकडं आहे का हो? नाही. याचं जर प्रत्यक्ष दर्शन कुठं होत असेल तर एखादा तरुण मुलगा भजनाला जर सारखं जाऊ लागला, काय मायबाप म्हणतात, काय बाबा आमचे कुळी नव्हते ऐसे हेची पिशे निवडले, काय पोरा लागली चट धरे वाट देवळाचे. याचा अर्थ परमार्थ करणं म्हणजे रिकाम टेकडेपणा असं मायबापाला वाटतं की नाही. मायबापाला कळवळा आहे, पण लेकराच्या हिताचं ज्ञान मात्र मायबापाकडे सापडत नाही. तुकोबारांनी म्हणून म्हणावं आहे की नाही. तुकोबाराय वर्णन करताना असं म्हणतात, हित नाही ठावे जननी जनका, जननी ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, लौकिका चारते, दाविला लौकिका चारते, दाविला लौकिका चारते, दाविला लौकिका चारते, हित नाही ठावे जननी जनका, जननी जनका, दाविला लौकिका, दाविला लौकिका चारते, दाविला लौकिका, दाविला लौकिका चारते. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका चारती. महाराज वर्णन करतात की माय बापाला हित ठाऊक नाही. याचा अर्थ ते फार झालं तर काय सांगतील, कसं बसावं, कसं बोलावं, कसं वागावं, समाजात कसं राहावं, व्यवसाय कसा करावा, नोकरी कशी करावी, अध्ययन कसं करावं, शिक्षण कसं घ्यावं, याच्या पलीकडं मायबाप आपल्याला काही सांगू शकत नाहीत. हिताच्या गोष्टी सांगण्यामध्ये मायबाप सक्षम नाहीत. एखादी माय मदालसा असते महाराज, एखादी माय जिजाऊ माता असते, एखादी माय
सगळ्या माई जिजाऊ होऊ शकत नाहीत, सगळ्या माई मदालसा होऊ शकत नाहीत. हो, म्हणजे सांगण्याचा अर्थ हित नाही ठावे जननी जनका. मायबापाकडं लेकराच्या कल्याणाचा कळवळा आहे, परंतु ज्ञान आहे का हो? ज्ञानाविषयी जर विचार करायचा झाला तर मायबापाकडं जीवाचं कल्याण कशानं होईल याचं ज्ञान नाही. म्हणले बरं, काहींकडं ज्ञान आहे परंतु कळवळा नाही. कोण आहेत असे? काही विद्वान माणसं असतात, ज्ञान भरपूर आहे, ते जर बोलले तर जगाचं कल्याण होऊन जाईल, पण बोलतच नाही. कधी कधी मला असं वाटतं मलाच वाटतं असं म्हणण्यापेक्षा विचारवंतांचं सुद्धा म्हणणं असंच आहे की जगाचं जर वाटोळं कशामुळं झालं असेल तर वाईट लोकांमुळं नाही, चांगल्या लोकांच्या गप्प बसण्यामुळं. चांगल्या लोकांच्या गप्प बसण्यामुळं जगाचं भयंकर वाटोळं झालं. चांगले लोक बोलले तर काय होऊ शकतं याचा आत्ताच आपण परवा अनुभव घेऊन पुढं आलेलो आहोत. असो, जास्त बोलायचं नाही. 23 तारखेला त्याचा अनुभव घेतलेला आहे सगळ्यांनी. असं सांगण्याचा अर्थ असा, चांगल्या लोकांनी बोललं पाहिजे. वाईट लोकांच्या असण्यानं जगाचं नुकसान नाही, चांगल्या लोकांच्या गप्प बसण्यानं आहे. पण बरीच विद्वान असे आहेत, जगत कल्याणाचे मार्ग त्यांच्या सहज उपलब्ध आहेत त्यांच्या याच्यामध्ये, पण ते बोलत नाहीत. आणि का बोलत नाहीत? तर जगाकडून मान सन्मानाची अपेक्षा आहे. जगाने मान दिला तर आम्ही बोलू असं म्हणणारी काही लोक आहेत. मग त्याच्याकडं ज्ञान आहे पण कळवळा नाही. तुकोबारांनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, मुखी बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान ऐसी याची करिता सेवा सेवा ऐसी याची करिता सेवा. मनी धन आणि मान ऐसी याची ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान. तुकोबराय सांगतात की काही लोकांची अशी अवस्था आहे, मुखामध्ये मात्र ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आहेत, म्हणजे डोक्यात ज्ञान आहे पण कळवळा नाही. मनी धन आणि मान. एक साधू असं सांगतात, काही माणसं 5 पच्या मागे लागलेली आहेत. पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रमाणपत्र आणि परिचय या प्रकाराच्या मागे इतके लागलेत की ज्ञान घाण ठेवलं. ते ज्ञानानं खऱ्या अर्थानं देव साधावा पण लोक पोट साधू लागल्यात. कशामुळं झालं हे? त्यांच्याकडं ज्ञान आहे पण कळवळा नाही. काही लोक असे आहेत ज्यांच्याकडं कळवळा आहे आपल्या हिताचा परंतु ज्ञान नाही. काही असे आहेत ज्यांच्याकडं ज्ञान आहे पण जगाचं कल्याण व्हावं ही तळमळच ज्यांच्या मनात नाही. पण काहींच्या ठिकाणी कळवळाही आहे, ज्ञानही आहे, पण अधिकार परत्वे उपदेश करत नाहीत. सरसगट ज्ञान सांगून टाकतात, ज्याला जे घ्यायचं ते घ्या. असं कोण आहे? अशी श्रुती आहे. ज्ञानोबरांनी श्रुतीचा कळवळा सांगण्याच्या दृष्टीनं माय हा शब्द वापरला. नाही श्रुती परवती माऊली जगा. म्हणून श्रुती म्हणजे वेद, वेदाच्या हृदयामध्ये जगत कल्याणाची तळमळ आहे. म्हणले बर, ज्ञान तर काय बोलायचं आहे महाराज. श्रुती म्हणजे साक्षात भगवंताच्या मुखातून जयाचे निश्वासे जन्मले वेद, अशी ज्या वेदांची निर्मिती आहे म्हणजे तिथं ज्ञानही आहे, तिथं कळवळाही आहे.
पण अधिकार परत्वे उपदेश वेद करतात का? ज्ञानोबराय म्हणले नाही, वेद ज्ञान सांगतात, आपण आपल्याला पाहिजे ते आपण उचलायचं. वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तेथ हित आपुले तेची घेपे. ज्ञानोबराय म्हणतात आपलं हित जे आहे ते आपण घ्यावं. त्याला ज्ञानोबरायांनी 2-3 दृष्टांत दिलेत. ज्ञानोबराय म्हणतात उदकमय सकळ जरी झाले महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगी. पृथ्वीवर 71% पाणी आहे, बरोबर आहे, पण आपल्याला तहान लागली तर 71% पाण्याचा विचार करायचा नाही, आपल्याला जेवढं लागतं तेवढं प्यायचं आणि मार्ग पुढचा धरायचा. तसं शास्त्रांनी ग्रंथांनी अनेक ज्ञानाचे भांडार उघडे केलेले आहेत, पण आपल्याला कोणतं लागतं ते आपण उचलावं लागतं. शास्त्र तर उपदेश सगळ्याला करतात, अधिकार परत्वे उपदेश करत नाहीत, सरसकट उपदेश करतात. पण संतांकडं चला, संत अधिकार परत्वे उपदेश करतात. संतांचा उपदेश ज्ञानानं युक्त असा उपदेश आहे आणि संत कळवळ्यानं उपदेश करतात. संतांच्या हृदयामध्ये, तुकोबरायांच्या हृदयामध्ये तुमचं आमचं कल्याण व्हावं ही फार मोठी तळमळ आहे. तुकोबराय बोलतात, येतो हिताचा कळवळा पडते हाते म्हणून काळा बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. जगत कल्याणाची भयंकर अशी तळमळ संतांच्या हृदयात आहे. काय करू बाहू वाटे तळमळ, काय करू बाहू वाटे तळमळ, काय करू बाहू वाटे तळमळ, काय करू बाहू वाटे तळमळ. अंधळे सकळ बहिर्मुख, अंधळे सकळ बहिर्मुख, काय करू बाहू वाटे तळमळ, काय करू बाहू वाटे तळमळ. आंधळी सकळ बहिर्मुख, आंधळी सकळ बहिर्मुख, काय करू बाहू वाटे तळमळ, काय करू बाहू वाटे तळमळ. काय करू बहु वाटे तळमळ. किती संतांच्या हृदयामध्ये तळमळ आहे असं जर तुम्ही म्हणाल तर ज्ञानोबरायांनी त्याची किती उदाहरणं दिलेली आहेत. कल्पना करा, आपण रस्त्यानं निघालो आणि आपल्या पायात काटा मोडला, काटा टोचतो पायाला, वेदना कुठं होतात हो? मनाला. सुखदुःख जीव भोग पावे. कुठंही शरीरात दुःख म्हणजे वेदना काय म्हणावं, कष्ट झालं तर वेदना कुठं होतात? आगा पाऊ काटा लाहे, पायी काटा निहटे ती व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिलाचेनी. जसा आपल्या पायात घुसलेला काटा आपल्या मनापर्यंत वेदना घेऊन जातो, तसं जगत दुःखात बुडू लागलं की संतांना पाहवत नाही. ज्ञानोबराय एक दृष्टांत असा देतात. कल्पना करा, तुम्ही नदीच्या काठावर आहात. आता पूर्वीच्या काळात नद्या पाण्यानं व्हायच्या महाराज, आता नद्या व्हायचं बंद झालं हे की नाही. ते नामदेवरायांनी भविष्यकाळ सांगितला. न येती वृक्षा फळे आटती धेनू, न पिके मही न वर्षे घनू, या परी आटेल सकळ जणू. असंच व्हायला लागले आता हळूहळू. आणि मग ते पूर्वीच्या काळामध्ये नदीमध्ये काही पोरं, इकडं पोहणी म्हणतात का, पोहायला गेलेले, असे पोहणी करायला गेलेले, आणि पोहता पोहता एखादा मुलगा न पोहायला येणारा पाण्यात बुडू लागला. हे जर आपल्या कानावर वारतात, तिथं आपण काहीतरी निमित्तानं नदीच्या काठावर असताना पडली, तर बुडायलेला माणूस कोण आहे, कुठला आहे, आपल्याच गावचा आहे का आपल्या गावचा भातचा आहे का, इथं शिकायला असलेला आहे का, सहलीला, एवढी चौकशी करता का हो? पहिलं काम काय करतो एखादा दयाळू माणूस? पहिलं उडी टाकून त्याला बाहेर काढतो. बाहेर काढल्यावर एखादी कानाखाली वाजवणं का होईना, पण मूर्खा इकडं कशाला आला म्हणायला का होईना, परंतु पहिलं काम बुडतयास करणू न म्हणे अंत्यजो के ब्राह्मणू.
काढो निराखे प्राणू जिया परे. बुडायलेला काळा गोरा गरीब श्रीमंत उंच नीच उच्चवर्णीय अमुक वर्णीय तमुक काही बघत नाही. जसं बुडायलेल्या माणसाला बाहेर काढावं एवढीच एक इच्छा सकरणू म्हणजे दयाळू माणसाला असते, तसं संतांचं हृदय आहे महाराज. तुम्ही आम्ही भवनदीमध्ये बुडायलेलं संतांना पाहत नाही आणि म्हणून संत नेहमी बोलत राहतात. म्हणजे त्यांच्या सांगण्यामध्ये कळवळा आहे. उपकारासाठी केले हे उपाय येणे विनकाय चाडा महा म्हणजे कळवळ्यानं सांगणं आहे संतांचं. दुसरी गोष्ट हिताचं सांगतात का संत आपल्या, तर महाराज ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. संतांनी जे सांगितलं ते हिताचं सांगितलं. म्हणजे हे हिताचंच आहे. त्यांनी कुठं ऐकलं? पनवेलच्या बसस्टँडवर ऐकलं का? बसस्टँडवरच्या गप्पा आहेत का संतांच्या? महाराज म्हणतात नाही नाही, पाहिली पुराणे धांडोळी दरुश रे, धांडोळी दरुश रे, धांडोळी दरुश रे. पाहिली पुराणे धांडोळी दरुश रे, धांडोळी दरुश रे, धांडोळी दरुश रे. पाहिली पुराणे वयावर जाऊन जमणार नाही असे दिसते. ते ढोकबाबांचे एक तबलजी होते पूर्वी, 72 वर्षाचे होते. ते म्हणायचे कसं वाजवतात बघा 72 वर्षाचे जवान, तसं झाली आत्ताची चाल. असं तर सांगण्याचा अर्थ, पाहिली पुराणे धांडुळली दर्शने, गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. याचा अर्थ काय? संतांनी कुठलं तर काहीतरी आपल्याला सांगितलं असं नाही. चहुवेदाचे हे केले विवरण, अर्थ तो गहन. रामेश्वर शास्त्री महाराज तुकोबरायचं वर्णन करताना असं म्हणतात, तुकोबराय बोलतात ते वेदातलं बोलतात, शास्त्राच्या आधारानं बोलतात. म्हणजे त्यांचं सांगणं कळवळ्यानं आहे, त्यांचं सांगणं ज्ञानानं आहे. उगा आपलं काहीतरी म्हणून काहीतरी सांगून आपलं कीर्तन निपटवायचं काम तुकोबराय करत नाहीत. इमानदारीनं श्रोत्यांनी बोलवलं तर इमानदारीनं अभ्यास करून बोलावं, आहे की नाही? हे वक्त्याचं परमकर्तव्य आहे की वक्त्यानं कमीत कमी चांगलं नाही सांगता आलं, संताचं सांगावं. कवींचं सांगून काय मिळणार आहे हो? असं आहे ते. असू दे आता. पण सांगण्याचा अर्थ असा की तुकोबराय म्हणतात आम्ही शास्त्रातलं बोलतो, बाहेरचं बोलत नाही. संतांचं सांगणं कळवळ्यानं आहे, ज्ञानानं आहे. आणि तिसरी गोष्ट अधिकार परत्वे आहे. अधिकार तैसा दावियला किंवा अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्या सत्तेची देऊ. महाराज बोलतात की नाही, रोगा ऐशा द्याव्या वल्ली, रोगा ऐशा द्याव्या वल्ली, रोगा ऐशा द्याव्या वल्ली, रोगा ऐशा द्याव्या वल्ली. चालू वेळ कमी आपल्याकडं. वनवे म्हणजे एका चालीत उरकू सगळं. तर रोगा ऐस्या द्याव्या वल्ली, जाणे झाली बाधा ते तुकोबराय म्हणतात.
आम्ही जगाला जे औषध देतो ते जसा ज्याचा रोग आहे तसं देतो. मेडिकलमध्ये सगळी औषध आहेत. आपल्याला जो रोग झाला त्याचं औषध मेडिकलमध्ये असतं की नाही? पण डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन आपण घेऊ शकतो का? त्याला मार्ग कुठं जावा लागतो? मोटके गुरुमुखे उदय जत दिसे. ते संतांकडं सद्गुरूकडं जावं लागतं. संता सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसे. म्हणून शास्त्रात भरपूर ज्ञानाच्या गोष्टी आहेत, पण त्यातलं आपल्याला कोणतं योग्य आहे किंबहुना आपण कुठल्या साधनासाठी योग्य आहोत हे सद्गुरूच ओळखू शकतात. म्हणून सद्गुरूच्या द्वारा अधिकार परत्वे उपदेश संत करतात. म्हणजे तुकोबारायांचा उपदेश अधिकार परत्वे आहे, ज्ञानाने युक्त आहे आणि कळवळ्याने सुद्धा युक्त आहे. म्हणून जगाचं ऐकत बसू नये, पण तुकोबारायांचं ऐकल्याशिवाय राहू नये. तुकोबारायांचं ऐकलं पाहिजे महाराज, संतांचं ऐकलं पाहिजे. काय होतं संतांचं ऐकल्यावर? जगाचं ऐकल्यावर गोत्यात येतो माणूस, हे प्रमाण आपण पाहिलं. संतांचं ऐकल्यावर काय होतं? गोत्यातून मुक्त होतो. मोक्ष हा जो शब्द आहे की नाही, याची व्युत्पत्ती सांगत असताना शास्त्रकार म्हणतात मोचनम मोक्ष. परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री प्रभाकर दादा बोधले दादा असं म्हणतात की मोक्ष मोक्ष म्हणजे काय? मोकळं होणं म्हणजे मोक्ष. मोचनम मोक्ष, हा सगळ्यातून मोकळं होणं म्हणजे मोक्ष. आणि संतांचं ऐकलं की जीव सगळ्यातून मोकळा होतो. सगळ्यातून म्हणजे सगळ्या बंधनातून. येणे तुटती बंधने, नाही, येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. संतांच्या चरणाजवळ गेले की नाथ महाराज असं म्हणतात तुटती भवाची बंधने. सगळी बंधनं जीवाची संत तोडल्याशिवाय राहत नाहीत. गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग देहाची. याचा अर्थ बंधनं सगळी सद्गुरू सोडवतात, संत सोडवतात. म्हणून त्यांचं ऐकलं पाहिजे. थोडक्यात जर बोलायचं झालं, एकदा एक साधू वृंदावनामध्ये आले. भगवान श्रीकृष्णाची लीला सुरू होती आणि ती लीला सुरू असताना पाहिलं महाराज, हा श्रीकृष्ण म्हणजे कोण सामान्य आहे का? आता गवळ्याच्या घरी आला म्हणजे आपल्याला सामान्य वाटतो, गवळ्याचं पोर वाटतो. किंवा गाणी रचणारे असतात ना राधाकृष्णावर, त्यांना तर कृष्ण जवळजवळ अभिनेताच वाटतो. हे गाणी रचणारे, त्यांनी आता राधा म्हणजे नटी आणि कृष्ण म्हणजे नट असं गणित घालून गाणी रचायला सुरुवात केली. पण तसं नाही महाराज. हा श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कोण आहे याचं वर्णन करताना नळोबराय असं म्हणतात, इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुते शास्त्रे तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती ओ. कोण आहे हा श्रीकृष्ण परमात्मा? आपण गीतास्तुतीमध्ये बाबांच्या मुखातून सकाळी रोज ऐकत असाल, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर वेदै सांग पदक्रमोपनिषदैर गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. तस्मै देवाय नमः. अशा देवाला आम्ही नमस्कार करतो. त्या देवाला, कोणत्या देवाला त्याचं वर्णन सगळं वर आहे. पण यस्यांतम विदु तरीसुद्धा ज्याचा अंत लागत नाही. कोण? श्रुती याचं वर्णन करतात, वेद याचं वर्णन करतात, उपनिषद याचं वर्णन करतात, इंद्र ब्रह्मदेव आदी वरुणादी सर्व देव ज्याची स्तुती करतात, योगी ज्याचं फक्त ध्यानात दर्शन करतात, असा असणारा परमात्मा. पण गोकुळामध्ये मात्र छोटंसं बाळ होऊन गोपिकांची कामं करतो. गोपिकांनी गोळावर लोणी दाखवायचं कृष्णाला, देवानी म्हणायचं मला गोळावर लोणी दे, आणि गोपीनं सांगायचं देते रे कान्ह्या, पण आधी नाचून दाखव. हालकारे कृष्णा डोलकारे, हाल डोल असं म्हणायचं. आणि भगवंतानी गोपीच्या हातचं गोळावर लोणी मिळावं म्हणून आपलं सगळं मोठेपण बाजूला ठेवायचं, नृत्य करायचं. रसखानजी वर्णन करतात, शेष महेश दिनेश गणेश सुरेश ही जाही निरंतर गावे, जाही अनादि अखंड अछेद अभेद अनंत सुवेद बतावे, नारद से शुकव्यास रटे पचिहारे पुनि पार न पावे. पण ऐका, ताही अहरकी छोवरिया छचिवा भर छाछपे नाच नचावे.
कोण आहे हा कृष्ण परमात्मा? शेष, महेश, दिनेश, गणेश, सुरेश हे सगळे शेजारचे नव्हे. सुरेश, गणेश, दिनेश, अरे हे सगळे देव आहेत. देव, सगळे देव ज्याची स्तुती करतात. वेद ज्याला अखंड अछेद अभेद अनंत म्हणून ज्याचं गुणगान गातात. सर्व ऋषीमुनी ज्याचं निरंतर ध्यान करतात. पण तो परमात्मा ताही अहर की छोवरिया छचवा भर छाच पिनाच नचावे. त्या देवाला गोळावर लोणी देऊन गोपिका नृत्य करायला लावतात. नामदेवरायांनी ते नाच लिहिलेलं आहे ना प्रकरण. गोकुळीला गव दावितो चक्रपाणी भोवती वेष्टित बैसल्या वघ्या गवळणी मध्ये सावळा सुकुमार शारंग पाणी चमना पितांबर पिवळा गळा वैजयंती माळा घवघवीत घन सावळा पाहे नंदराणी नाचरी तू कृष्णा मला पाहू दे नयनी. अशी विनंती सगळ्या गोपिका करतात आणि गोळावर लोण्यासाठी देव नृत्य करतो. महाराज सगळ्या जगाला नाचवणार आपण तिथं नाचतो, ठीक आहे नाही. जिनकी केवल कृपा दृष्टि से सकल सृष्टि को पलते देखा उनको गोकुल के गोरस पर 100 बार मचलते देखा. प्रबल प्रेम के पाले पड़कर प्रभु को नियम बदलते देखा. बिंदूजी महाराज म्हणून हरिद्वार क्षेत्रात होऊन गेले, त्यांचं हे काव्य आहे. बिंदूजी महाराज म्हणतात गोळावर लोणी घेऊन 100 उड्या मारतो हा परमात्मा. ते त्या ऋषीनं पाहिलं. मी इथं होतो हां. त्या ऋषीनं पाहिलं, अरे अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी पण भोळेपणा लागी भीक मागी. तो का म्हणे सर्व कळा ज्याची अंगी भोळेपणा लागी भीक मागी. काय भाग्यवान आहे त्या गोपिका. कधी कधी गोपीनं जर सांगितलं कृष्णा माझा तेवढा चप्पल विसरला घेऊन ये रे, भगवान चप्पल पायात घालत नव्हते. वृंदावनातून बाहेर पडेपर्यंत भगवंतांनी चप्पल वापरली नाही. चप्पल पायात घालायची नाही, त्या गोपीचा चप्पल हातात घेऊन आणून द्यायचे. हे सगळं ऋषीनं पाहिलं. गोपिकांना विचारलं गोपींनो असं काय पुण्य तुम्ही केलंय? कोणतं तप, कोणतं अनुष्ठान, कोणतं व्रत, कोणतं वैकल्य, असं काय तुम्ही जीवनामध्ये केलं की हा साक्षात अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी तुम्हाला प्राप्त झाला? गोपिका म्हणतात त्या साधूला, महाराज आम्हाला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, सतासत कळत नाही, योग्य अयोग्य कळत नाही, खरं खोटं कळत नाही, शाश्वत नाशिवंत कळत नाही, व्रतवैकल्य कळत नाही. फक्त एक आम्हाला ठाऊक आहे, संतांनी जे सांगितलं ते करायचं, संतांनी जे करू नका म्हटलं ते करायचं नाही. आणि त्याच्या परिणामात आम्हाला हा बाबा प्राप्त झाला. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केले उल्लंघन, मतांतरा नाही दिले मन, हृदयी धरिले या हरीचे चरणावो, येथे आली येवो याची निज कार्या, येथे आली येवो याची निज कार्या, येथे आली येवो याची निज कार्या, येथे आली येवो याची निज कार्या. निळोबराय वर्णन करतात, संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. योग्य का योग्य याचा विवेक आम्ही करत बसलो नाही. संतांनी सांगितलं हे करा ते केलं, संतांनी सांगितलं हे करू नका ते कधीच केलं नाही. ते योग्य का योग्य, कशाला करायची एकादश, एकादश करणं किती, ह्या विचारच नाही. संतांनी सांगितलं एकादशी व्रत करी यथाविधी, आम्ही एकादशी करणार, बस बाकी आम्हाला काही माहिती नाही. अशा विश्वासानं निष्काम भावनेनं आम्ही संतांनी सांगितलेल्या शब्दाची हे केलं, पालन केलं. त्याचा परिणाम आम्हाला हा देव आमच्या पदरी पडला.
याचा अर्थ संतांचं ऐकलं तर देव पदरी पडतो, तो आपल्याबरोबर खेळतो, बागडतो, लीला करतो. हे संतांचं नित्य ऐकल्याचा परिणाम आहे. म्हणून आपण तुकोबारायांचं ऐकलं पाहिजे. तुकोबाराय उपदेश जगात अनेक उपदेश करणारे आहेत, पण त्यांचं ऐकलं तर बंधनात पडावं लागेल, आणि संतांचं ऐकलं तर देव आपल्या पोटी पडेल. म्हणून तुकोबारायांचं आपण ऐकलं पाहिजे. मग महाराज तुकोबारायचं ऐकलं पाहिजे हे सांगायला 10:30 वाजले. आता तुकोबाराय काय सांगतात की जे आम्ही ऐकलं पाहिजे? महाराज अभंगाच्या प्रथम चरणात जगदारे हो जगदानी तोची मनी स्मरावा. महाराज सांगतात त्याचं स्मरण करा. स्मरण कोणाचं? जगताचं स्मरण केलं तर आपल्याला दुःखालाच पात्र व्हावं लागतं बरं का. तैसे विषयाचे ध्यान विपाये जरी वाहे मन, तरी येसने हे पतन घेऊन सित पावे. विषयाचं स्मरण केलं तर काय होईल? जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगा या पजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. खूप विस्तार ज्ञानोबरांनी तिथं केलेला आहे बरं का. ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामक कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. हा परिणाम आहे विषयाच्या स्मरणाचा. जगताच्या स्मरणाचा, जगताच्या स्मरणाचा परिणाम जडभरत राजा. तेवढ्या तपस्वी माणसाचं असं झालं बरं. काय काय माणसं कोणी बी उठायचं आणि जडभरत राजा आणि हरणी गर्भ. अरे असं नाही.
एवढा त्याग होता जडभरताचा, तरी सुद्धा जगताचं स्मरण झालं तर हरिणी गर्भा गेला. आपण कशा कशाच्या जाईल. तुका म्हणे घोबडा इशे जन्म सरीशे सुकराचे. त्यांच्यासाठी हरिण तर व्यवस्था होती, आपल्यासाठी घोबडन डुक्कर ह्याच्याशिवाय दुसरे पर्याय नाही. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा, असं होऊन बसेल. हे सांगण्यासाठी आहे बरं का ते. त्यांना नाव ठेवायचं म्हणून ते चरण नाही, आपल्याला सावध करायसाठी. जगाचं स्मरण केलं तर जडभरतासारख्याचं तसं, आणि विषयाचं स्मरण केलं तर बुद्धिनाशात प्रणश्यती, आणि देवाचं स्मरण केलं तर विष्णू सहस्त्रनामाच्या प्रारंभामध्येच एक श्लोक आपण म्हणतो, यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे जन्मसंसार बंधनात विमुच्यते. भगवंताचं स्मरण केलं की जन्ममरणाच्या प्रपंचातून मुक्ती होते. म्हणून तोची मनी स्मरावा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, तेने वैकुंठ भुवनी घर केले. म्हणून तोची मनी स्मरावा. म्हणून देवाचं स्मरण करावं. जगात स्मरण करण्यायोग्य काहीच नाही, एकमेव परमात्माच आहे जो स्मरण करण्यासाठी योग्य आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात तोची मनी स्मरावा. पण जो स्मरावा तो कसा आहे महाराज सांगतात, ब्रीदजाचे जगदानी. जो जगदानी आहे, दोन अर्थ मग आपण केले होते. जगदानी म्हणजे जगाला निर्माण करतो म्हणून याला जगदानी म्हणतात. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. या जगाला निर्माण करणारा परमात्माच आहे महाराज. मग या जगाच्या आधी काय होतं का हो. आता जी बिग बँग थेरी आहे की नाही, काय म्हणतात त्याला, बिग बँग थेरी. हे आपले स्टीफन हॉकिंग यांनी सांगितलेली सृष्टीच्या निर्मिती, हे संतांनी कधी सांगून ठेवलं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पाही कानोबा. ते रे ते दर्शक सर्वनाम वापरलं. ते कसं होतं, ते शून्य. आता माझा एक प्रश्न आहे आपल्याला, शून्य म्हणजे काय, असतं का काहीच नसतं. बोला की जरा. शून्य म्हणजे काहीच नाही का, असं नाही. मग काय आहे का, असंही नाही. त्यालाच म्हणावं ब्रह्म. जे आहे म्हणून सांगावं तर काहीच नाही, आणि नाही म्हणायची सोय नाही. शून्य जर असा लिहिलेला असेल तर त्या शून्याची किंमत सांगायची झाली तर काहीच नाही. पण तिथं काहीच नाही म्हणता येतं, कारण तेथ बिंदुले असे केले. तिथं एक शून्य म्हणून तरी का होईना पण संज्ञा आहे. याचा अर्थ पहिलं काहीच नव्हतं असं नाही, स्वभाववादाचं खंडन. पण काय तर होतं, पण ते काय होतं हे मात्र सांगता येत नाही. असं काहीतरी होतं, ते म्हणजे ब्रह्मवस्तू. एकट्याला एकटा परमात्मा, पण एकट्याला कर्मेना. विचार केला आता सृष्टी निर्माण करावी, एकोहम बहुश्याम असा त्याला संकल्प झाला. मग आता बहु व्हायचं असेल तर काय करावं लागेल. त्या ब्रह्मवस्तूनं विचार केला की मला बायको असावी म्हणजे मी बहु होईन, है की नाही. भार्यामे स्यात् अथ प्रजाये इतिही वेदामध्ये आलेले हे सगळे ईक्षण कर्तृत्वाचे सूत्र पहा आपण. म्हणजे प्रजा निर्माण होईल, पण त्याला सांभाळायचं कसं, त्यासाठी वित्तव्य स्यात् अथ कर्मपूर्वीज. अशा पद्धतीनं संकल्प परमात्म्याने केले आणि सृष्टीची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. याचा अर्थ संकल्प करणारा हा परमात्मा आहे, आणि याच्यापासूनच सृष्टीची खऱ्या अर्थानं निर्मिती झाली. मग यानं निर्मिती केली का म्हणले नाही, यानं फक्त संकल्प केला. फॅनचं फिरतून हवा मारतो, फक्त बटन दाबायचं काम करावं लागतं. याला म्हणावं संकल्प. ॲटो पायलट मोडवर चालणारं विमान ऑटोमॅटिक उडतं चालतं, परंतु त्याला ॲटो पायलट मोडवर टाकावं हा संकल्प सजीवानी करावा लागतो. कृती निर्जीव वस्तू करतात. गाडी धावते की नाही, फॅन चालतो की नाही, मोबाईल सगळ्या गोष्टी करतो की नाही, पण त्याला करण्यासाठी लागणारा संकल्प सजीवाचा. तसं या सृष्टीला निर्माण मायेनं जरी केलं असलं, क्रियाशक्ती जरी मायेची असली, तरी द्रव्यशक्ती आणि ज्ञानशक्ती भगवंताची आहे. आणि अशा पद्धतीनं भगवंतानी या विश्वाची निर्मिती केली. निळोबाराय त्याचं वर्णन करतात. एकले न कंठेचे म्हणून या येणे, केली निर्माण चौदाही भुवनी, केली निर्माण चौदाही भुवनी. चंद्र सूर्य
पंचाही महाभूते भौतिक भिन्न भिन्न हो पंचही महाभूते भौतिक भिन्न भिन्न पंचाही महाभूते भौतिक भिन्न भिन्न हो ऐसा लाघवी या माया सूत्रधारी ऐसा लाघवी या माया सूत्रधारी ऐसा लाघवी या माया सूत्रधारी ऐसा लाघवी या माया एकलेन कंठेची म्हणून या येणे एक केली हे निर्माण 14 ही भुवने या समग्र सृष्टीची एकी एकटाची असोनी एकला जमलं नाही त्याला तसं म्हणून विश्वे विश्वाकार होऊन या ठेला जया परी हो तैसाची गमला नंदनंदन हा चोज अंबुलाओ याचा अर्थ काय या परमात्म्याने स्वतःपासून या सृष्टीची जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा रानानयानुमाना श्रुतेसे असा स्वतःपासून जगत निर्माण करतो म्हणून याला जगदानी म्हणा किंवा जगाला दान देतो समग्र जगाला दान द्यायचंच काम केलं यानं उदार तू हरी ऐसी कीर्ती कोणाकोणाला दिलं सगळ्याला दिलं सरसगट येथे नाही झाली कोणाची निराश आल्या या चकास वैऱ्यालाही दिलं आणि भक्तालाही दिलं तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र देतान म्हणसे पात्रापात्र पै कैवल्याईसे पवित्र वैरी आहे आणि तिथं जे सगळं ज्ञानोबरांनी वर्णन केलं बघण्यासारखं आहे महाराज आता मी काय सांगू बाबा इथं बसलेत माझं काहीतरी मागं पुढं होईल आपला पण राहिल्यावर मग पटांगण हाणायला बरं पडते म्हणजे पण आता बाबांच्या पुढं आपण काय सांगावं त्यांनी पूर्ण ज्ञानेश्वरी बाबांनी मुखोद्गत केलेली आहे म्हणजे साक्षात चालती बोलती ज्ञानेश्वरी तुम्हाला लाभते काय भाग्यवान आहात आपण आहे की नाही ज्ञानेश्वरी कंठस्थवन म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वरी आहे की नाही हे भाग्य आहे आपलं 14 वर्षापासून ते सौभाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे असो आपला विषय सुरू होता काय की देवाचा अवतारी आपण देव कोणाकोणाला देतो त्वा सनकादिकाचे निमाणे सायुजी सौरसुदी धला पुतने जी विषाचे निस्तनपाने मारू आले हागा राजस्वयागाची सभासदी देखता त्रिभुवनाचे मांदे कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी ऐशिया अपराधिया शिशुपाला आपण पेठ ठावो दिधला गोपाळा काय उत्तान चरणाच्या बाळा ध्रुवपदी चाड तो वनी आला याची लागे बैसावे पित्याची उत्संगी परी तो चंद्र सूर्या परिसजगी श्लाघू केला ऐशिया वनवासिया सकळा देता एकची तू धसा पुत्रा अळविता अजा मेळा आपण पेदेसी जेने उरी हनितला से पापरा तयाचा चरणू वासे गा दातारा अजोनी वैरियाची कलिवरा विसंबसेना ज्ञानोबराय म्हणतात तू ते आराधीना ऐके होती पुसा बोलावी तर कौतुके पण ती वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला अरे ती गणिका मरत होती मरता मरता पाळलेला एक पोपट होता त्याचं नाव होतं राघव त्याला हाक मारित होती राघवा राघवा तू ते आराधना ऐके म्हणजे देवाला आराधना करीत नव्हती होती पुसा बोलावीत कौतुके पोपटाला बोलवीत होती पण तरी सुद्धा तिच्या मुखात मरताना राघव शब्द आला म्हणून ती वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला इतका हा उदार परमात्मा आहे किती द्यावं महाराज देव होनी उदार भक्ता देतो अमरपदे देतान म्हणे साना थोर वैरी अशी ही तेची दे हे की नाही ज्ञानोबराय त्याचं वर्णन करताना असं सांगतात की वैऱ्यांनाही देणारा हाच भक्तांनाही मोक्ष देणारा हाच परमात्मा अशी याची ख्याती असल्यामुळे याला जगदानी असं म्हणतात अजून एक निकष लावता येतो पण आता वेळेचा आपल्याकडे अभाव आहे नाहीतर विचार करा एका वाक्यात सांगतो मला एक एवढं सांगा जगाचं काय काय जगाला दिलं ते पुन्हा बघू आधी आपलं आपलं बघू आपण मला सांगा तुम्हाला आम्हाला हा देह देणारा कोण आहे देवे दिला देह म्हणजे देवानी देह दिला की नाही काही माणसं म्हणतील नाही हो माता पित्यानी दिला माता पिता हे निमित्त कारण आहेत निमित्त आहेत मायबाप नाही तर जगातले सर्वच पती पत्नी मायबाप असते पण असं होत नाही याचा अर्थ देह देवानी दिला चला पुढं नुसता देहच दिला का हो गोल गोंडा दिला का नुसता कल्पना करा हात नाही पाय नाही मान नाही काही नाही असा गोल गुंडा दिला असता तिथंच डोळे तिथंच नाक तिथंच तोंड तिथंच कानाचे छिद्र चाललं असतं का आपल्याला
म्हणजे नुसता देह दिला नाही तर त्या देहाला इंद्रिय दिले. कोण दिले? दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरू. याचा अर्थ काय? देवानी इंद्रिय दिले म्हणून तर कबीरदास म्हणतात ना त्या बाईला, नत दी जिस यारने उसे स्मरे बारंबार, नाक दिया जिस यारने उसे भुल गई गवार. गवार म्हणजे काय? गावढळ बाई असं म्हटल्यासारखे. म्हणजे ते नथ दिली ना तिच्या नवऱ्यानं, तिला सगळ्या गावात सांगत सुटली म्हणे मला माझ्या नवऱ्यानं नथ दिली, मला माझ्या नवऱ्यानं नथ दिली, मला माझ्या नवऱ्यानं नथ दिली. कबीरदास म्हणे बाई, ज्या नवऱ्यानं नथ दिली त्याला एवढं नटते. कल्पना कर, माझ्या देवानं जर तुला नाकच दिलं नसतं आणि विहिरीसारखा खड्डा दिला असता तर त्याच्यात काय कीर्तनाचं माईकचं स्टँड लावून नथ अडकवली असती. म्हणजे इंद्रिय परमात्माच देतो महाराज. आणि एक कौतुक सांगतो, देवानी दिलेले इंद्रिय आहेत म्हणून गुणानं नांदत येत. डोळे दोन आहेत पण दिसणं एक आहे. दो डोळा एक दिठी, दो ओठ एक गोठी. हे जर माणसाची दिलेली असती की नाही, एका डोळ्यानं एक बघितलं असतं आणि दुसऱ्या डोळ्यानं दुसरंच बघितलं असतं. आपला मेंदूचा सॉफ्टवेअर कन्फ्यूज झाला असता. काय आता डाटा सेव्ह करावा बाबा, एक डोळा इकडचं बघू लागला आणि दुसरा इकडचं बघू लागला. तर हे माणसानं दिलेलं नाही, देवान दिलेलं आहे म्हणून दोन डोळे दृष्टी एक. पाय दोन आहेत पण चालणं एक. कधीच कोणता पाय अभिनिवेश बाळगत नाही की मला पुढं चालायचं आहे. सहज खालीवर चालतात, सहज नैसर्गिकरित्या चालतात. देवानी दिलेले आहेत. देवानी इंद्रिय दिले, देवानी देह दिला. त्या इंद्रियाची शक्तीसुद्धा देवानीच दिली महाराज. नुसतं इंद्रियाची शक्ती दिली नाही, हे इंद्रिय चलन करण्यासाठी लागणारा प्राण. मोटरसायकल व्यवस्थित आहे पण टायरात हवा नसेल तर धावते का? तसं शरीर व्यवस्थित आहे पण प्राण नसेल तर काम करीत नाही. त्याला ब्रेन डेड म्हणतात. प्राणच सगळ्या इंद्रियाचं चलन करतात महाराज, आहे की नाही? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते. सगळ्या जगाचं चळणवळण करणारा प्राण तोही देवानीच दिला. म्हणजे बरं ठीक आहे, प्राण देवानी दिला हो, पण या सगळ्या या हाडामासाच्या या गठुड्याला चालवण्यासाठी लागणारं चैतन्य नाम जीव कोण दिला? है की नाही? जेने हा जीव दिला दान, तयाचे करेन चिंतन, जगज्जीवन नारायण गायन गुण. म्हणजे जीवाचं दान करणारा ही परमात्मा एवढं सगळं देऊन जन्म दिला. जन्माला आल्याबरोबर आपली जेवायची सोय नव्हती म्हणून आईच्या उदरात दूध कोण दिलं हो? बाळ जन्माला आल्याबरोबर आईच्या उदरात दूध निर्माण होतं. रक्ताचं रूपांतर दुधात होतं. कसं काय? याचं उत्तर एकच आहे की हे कोणी केली बाळा? वाढवी श्रीपती उदरात दूध देणारा हा परमात्माचा आहे. पुन्हा आपण मोठे झालो, दुधावर भागत नाही म्हणून हळूहळू दात देणारा कोण आहे? परमात्माचा आहे. आणि म्हातारं झाल्यानंतर जसं तारुण्यात खाल्लं तसं म्हातारपणात पचतं का? मग हे तसंच खाईल म्हणून हळूहळू दात काढून घेणारा सुद्धा नाही. विचार करा, तरुणपणातल्यासारखं म्हातारी जर जेवायला लागले तर कीर्तनात बसण्याऐवजी येड्या बाबळीत जाऊन बसावं लागेल. अशी परेशानी होईल ना. म्हणून सगळ्यात शेवटी येणारे अवयव आणि सगळ्यात आधी जाणारे कोण आहेत तर दात आहेत. दात सगळ्यात उशिरा येतात शरीरात आणि सगळ्यात आधी जातात हे दात. म्हणजे इथपर्यंत देवानं आपल्याला दिलं. एवढंच नाही,
आपल्याला जगण्यासाठी मूलभूत गरजा किती आहेत आपल्या? 3, बरोबर आहे ना? हे विज्ञानवादी म्हणत असतील, पण अध्यात्मवादी 3 मानत नाहीत, 5 मानतात. 5. आपली पहिली मूलभूत गरज आहे पृथ्वी. अजून एकही उपग्रह असा सापडला नाही पृथ्वीसारखा माणसं राहायसारखा. 1 पृथ्वी, दुसरं पाणी, कुठंच नाही, इथंच आहे. आपली मूलभूत गरज आहे ना? हो नाही म्हणा काहीतरी. प्यायलाच नव्हे, शरीरात सुद्धा लिक्विड फॉर्म असल्याशिवाय काही चालणार नाही शरीरातली कुठलीच गोष्ट. पाणी ही दुसरी मूलभूत गरज. तिसरी मूलभूत गरज आहे प्रकाश. तोही सूर्यप्रकाश. बरं, हा लाईटचा प्रकाश नाही, सूर्यप्रकाश. सूर्य जर थंड झाला 8व्या मिनिटात पृथ्वीचा नाश व्हायला सुरुवात. सूर्यप्रकाश म्हणजे प्रकाश. अग्नी ही तिसरी मूलभूत गरज आहे. चौथी मूलभूत गरज आहे वायू. वायू म्हणजे हवा, हवा, ऑक्सिजन, बरोबर आहे ना? ही आपली चौथी मूलभूत गरज आहे. आणि 5वी मूलभूत गरज आहे ती म्हणजे ही पोकळी, आकाश. यालाच आपण पंचमहाभूत असं म्हणतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही आपली मूलभूत गरज आहे. अभ्यास करा, अभ्यास करून बघा आपण सर्वजण. याच्याशिवाय आपलं जगणंच नाही. बाहेर तर या गोष्टी लागतातच, पण शरीरात सुद्धा हे पंचतत्व असल्याशिवाय शरीर चालत नाही. कसं चालत नाही बघायचं असेल त्यांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ पाहावा. तेवढा वेळ नसेल तर भावार्थ रामायणामध्ये मारुती रायाला यायला उशीर होऊ लागला ना. त्यावेळेला रामप्रभूंनी जे प्रतिज्ञा केलेली आहेत की नाही, जर मारुती यायच्या आधी सूर्योदय झाला तर मी काय काय करीन, त्याचं वर्णन नाथ महाराजांनी जे केलेलं आहे तेवढं जरी पाहिलं तरी सगळा पंचीकरण ग्रंथ कळतो. भावार्थ रामायणामध्ये तेवढा प्रसंग जरी पाहिला तरी पुरेसा आहे. आता आमच्याकडे लक्ष्मण शक्त्या होतात, इकडे होतात का? नाही. लक्ष्मण शक्ती आमच्याकडं, ते लक्ष्मण शक्तीचे जेवढे अध्याय आहेत तेवढे रात्रभर वाचायचा नियम आहे. पण माणसं हा विषय आला की नेमकं ओव्या पळवतात, कारण इतका क्लिष्ट विषय आहे. माणसं म्हणणार वा वा काय नाथ महाराजांनी इथं वर्णन केलेलं आहे, चला पुढं. अवघड विषय आहे थोडासा कळण्याच्या दृष्टीने, पण सांगण्याचा अर्थ पंचकरण पहा. पंचमहाभूत ही आपली मूलभूत गरज आहे. आता माझा प्रश्न असा आहे, देह देवाने दिला, इंद्रिय देवाने दिली, इंद्रियाची शक्ती देवाने दिली, प्राण देवाने दिले, जीव देवाने दिला, जन्म देवाने दिला, पालन देवाने केलं, आपली मूलभूत गरज असणारे पंचमहाभूत देवाने निर्माण करून आपल्यासाठी दिले. आता माझा एक प्रश्न आहे, हे फक्त तुम्हाला मलाच दिलं असं आहे का? मग आपल्याच गटातल्या लोकाला दिलं असं आहे का? आपल्याच गावातल्या देशातल्या लोकांना दिलं असं आहे का? समग्र जगातल्या जीवजंतू कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यालाच भगवंतानी या सुविधा उपलब्ध करून दिल्या. म्हणून याला एकदानी नाही जगदानी असं म्हणतात. जगाला देतो, सगळं देतो. ब्रीदजाचे जगदानी तोची मणी स्मरावा. ठीक आहे महाराज, अजून त्याचं काही लक्षण आहे का? महाराज म्हणले समपाय करकटी उभा तटी विवरीच्या. जो समपाय ठेवून विटेवरती उभा आहे आणि कमरेवर हात देऊन उभा आहे. यानं कमरेवर हात का ठेवलेत हो पांडुरंगानं? काय कारण आहे कमरेवर हात ठेवण्याचं? त्याचं कारण सांगताना वेगवेगळ्या पद्धतीनं संतांनी सांगितलेलं आहे. शंकराचार्य असं सांगतात, प्रमाणं भवाब्धेरिदम्मामकानां नितं भक्कराभ्याम धृतो येन तस्मात्. आहे की नाही? कशासाठी? प्रमाणं भवाब्धेरिदम्मामकानां. इदं मामकानां प्रमाणं. मला जे शरण येणारे भक्त आहेत त्यांना प्रमाण दाखवण्यासाठी. कशाचं? भवाब्धे, भवसागराचं. आता तुम्हाला प्रमाण कमरे इतकं आहे हे सांगण्यासाठी देवाने कमरेवर हात ठेवले. म्हणजे हे संस्कृतातलं झालं, संत वाङ्मयात आहे का? ज्ञानोबरांनी याचं वर्णन केलेलं आहे. जानोनी भक्ता भव लक्षण जघन प्रमाण दावितो, जघन प्रमाण दावितो, जघन प्रमाण दावितो. जानोनी भक्ता भव लक्षण जघन प्रमाण दावितो, जघन प्रमाण दावितो, जघन प्रमाण दावितो. करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण. नामरूपे अनुसंधान, नामरूपे अनुसंधान. जानोनी भक्ता भव लक्षण जगन प्रमाण दावितो, जगन प्रमाण दावितो. भव लक्षण जगन प्रमाण दावितो, प्रमाण दावितो, जगन प्रमाण दावितो. शंकराचार्यांचा अनुवाद ज्ञानोबरायांनी केला. शंकराचार्य म्हणतात, प्रमाणं भवाब्धेरिदम्मामकानां
नितंभक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे शंकराचार्य म्हणतात आणि ज्ञानोबराय म्हणतात करा विठ्ठल स्मरण नामरूप्यानुसंधान जानोनी भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावित. यानं कमरेवर हात ठेवलेत म्हणजे कमरे इतकाच आता भवसागर तुम्हाला आहे, तुम्ही मला शरण आलात हे सांगण्यासाठी. समपाय करकटी कमरेवर हात भगवंतांनी दिलेले आहेत. अजून एक अर्थ संतांनी असा केला की यानं काल्याच्या प्रसंगामध्ये देवाला काला दिला नाही आणि आपले हात आपल्या आपल्या टिरीला पुसायला सांगितले, बरोबर ना. पुसोनिया हसे तेरी सांगा त्यात ते दाखवण्यासाठी नितंभक्कराभ्याम नितंभ शब्दाचा अर्थ टिरी असाच होतो. नितंभक्कराभ्याम धृतोय ना तस्मा. देवाचे हात कमरेवर आहेत पण आशे का आशे. शंकराचार्यांच्या भाषेत विचार करायचा झाला तर नितंभ म्हणजे मागं देवाने हात केलेले आहेत आणि कमरेवर ठेवलेले आहेत. याचा अर्थ काल्याचा प्रसंग दाखवून देण्याच्या निमित्तानं भगवंतांनी नितंभक्कराभ्याम धृतोय न तस्मात असा एक अर्थ करता येतो. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या कटीकर समचरण साजिरे आणि राहिला भिवरे त्रिविभा. खूप प्रमाणे असते हे समचरण साजिरे विटेवरी पहा भीमा तिरी समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या पाहिलिया वेधलावे बैसे जीवे जळुनी. ज्या परमात्म्याकडे पाहिलं की अंतःकरणाचा ठाव घेतो. इतका सुंदर आहे महाराज, किती सुंदर आहे हो. याचं सौंदर्य अलौकिक आहे. कुंती माता महाभारतामध्ये देवाची स्तुती करते. उत्तरेचा गर्भ जेव्हा देवानी रक्षण केला की नाही परीक्षिताचा, त्यावेळेला कुंती मातेनं देवाची स्तुती केलेली आहे आणि स्तुती करताना असं सांगितलं देवा तुमचं रूप इतकं सुंदर आहे, जे निष्काम झालेले संत आहेत, जे जगत उपाधीच्या पलीकडे गेलेले संत आहेत, त्यांच्यासुद्धा मनाला भुरळ पाडणारं तुमचं रूप आहे. तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रियः. परमहंस परिवराजक संतांना सुद्धा तुमचं रूप मोहनी टाकणारं आहे. माझ्यासारखी सामान्य स्त्री तुम्हाला कशी ओळखणार असा त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ आहे. पण मला सांगायचं काय, तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां अशा निर्मळ अंतकरणाच्या साधूच्या सुद्धा मनाला आकर्षित करणारं देवाचं रूप तुमच्या आमच्या मनाला आकर्षित करेल की नाही. मनाचं आकर्षण करणारं इतकं सुंदर रूप आहे महाराज, हे की नाही. अवतार गोकुळी हो जना तारावयासी लावण्य रूपडे हे तेजपुंजाळ राशी उगवता कोटी बिंबे रवी लोपले शशी उत्साव सुरवरा महिथोर मानसी जय देवा कृष्णनाथा जय रखुमाई कांता आरती ओवाळीन तुम्हा देव की सुता. तुकोबर आहे जेव्हा भगवान कृष्णाची आरती करतात तेव्हा म्हणतात लावण्य रूपडे हे तेजपुंजाळ राशी अन उगवता कोटिबिंबे रवी लोपले शशी. कोट्यावधी सूर्याचं चंद्राचं तेज सुद्धा लाजवेल असं सौंदर्य भगवंताचं आहे. म्हणून महाराज सांगतात पाहिलिया वेधलावी बैसे जीवी जडोनी. असा जो सुंदर परमात्मा आहे तोची मनी स्मरावा. म्हणजे सगळं झालं महाराज. आता 5च मिनिटं राहिले. आता एक सांगा की त्याचा स्वभाव कसा आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे भक्ती काज तुका म्हणे भक्ती काज तुका म्हणे भक्ती काज तुका म्हणे भक्ती काज समपाय कर
म्हणे भक्ती काजा धावी लाजा लवलाही समपाय करकटी उभा तटी भिवरी. थोडा व्रत असल्यामुळं हार घेतला नाही बरं का. म्हणजे तीर्थ सत्काराची के गोठी असं कीर्तनात सांगायचं आणि पुन्हा हार घ्यायचं म्हणजे जरा अवघड वाटते. दुसरं काही नाही. जरा मोठा झाल्यावर घेतो. अजून बारका आहे मी मग आपला, त्यामुळे घेतलं नाही, दुसरं काही कारण नाही. तर तुका म्हणे भक्ती काजा धावी लाजा लवलाही. तुकोबराय सांगतात जो भक्ताचं कार्य करण्यासाठी धावतो, किती धावत येतो म्हणाल तर आपलं सगळं बाजूला ठेवतो आणि भक्तासाठी धावत येतो. अनेक भक्ताचं काम यानं केलं. आपण सर्व ज्ञात मंडळी आहात. आपली वेळ संपलेली आहे. उंच नीच काही निने भगवंत तिष्ठे भाव भक्ती. हे सगळं जर गणित पाहिलं तर धावत येतो. कोणाकोणासाठी येतो? महाराज म्हणतात सगळ्या भक्तासाठी येतो बरं का. वयानं लहान आहे, मोठा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, जात उंच आहे, नीच आहे, अमुक आहे, काही पाहत नाही. भक्त्या तुष्यती केवलम नच गुणैर भक्तिप्रियो माधव. हा शास्त्रकार असं म्हणतात व्याधस्य चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया किम नाम रूपमधिकम किं तत्सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यती केवलम. भक्तीच्या द्वारा परमात्मा संतुष्ट होतो. नच गुणैही. परमात्मा आपल्या कुठल्या चांगल्या श्रीमंतीच्या गुणानं, ऐश्वर्याच्या गुणानं प्रसन्न होत नाही, भक्तीनं प्रसन्न होतो. आणि अशा भक्तासाठी धावत येतो. मला असं वाटतं आपल्या इथंसुद्धा ज्या भक्तीनं परमात्मा वश होतो ती भक्ती इथं सुरू आहे. आणि इतकी भरोणी सद्भावाची अंजुळी मिया उविया फुले मोकळी, जसं ज्ञानोबरायांनी म्हणावं तसं आपण सर्वजण सद्भावाची अंजुळी भरून सर्व आपलं हे सेवा मंडळ आणि या सेवा मंडळाचे सर्व सदस्य मंडळी, आपण सर्व श्रोतृवर्ग, सर्व भाविक सज्जन आपल्या सद्भावाची अंजुळी भरून या ठिकाणी वेगवेगळ्या सेवेच्या निमित्तानं देवाच्या चरणी हे पुष्प अर्पण करीत आहात, सेवा पुष्प अर्पण करीत आहात. आणि एवढ्या सेवेच्या या महाकुंभामध्ये म्हणायला हरकत नाही, माझ्यासारख्या एका सामान्य जीवाकडं हे वाक्पुष्प देवाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य प्राप्त झालं. बाबांच्या आज्ञेनं ही सेवा प्राप्त झाली. बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आपण सर्व श्रोतृवर्ग आपल्या चरणीही कोटी प्रणाम करतो. सर्व हे सेवा मंडळ ज्यांनी दरवर्षी सेवेचा हा प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. एक काय म्हणावं त्याला, एक संधी जागा उपलब्ध करून दिलेली आहे सेवा करण्याची. त्या सर्व मंडळाच्याही चरणी पुनश्च त्रिवार दंडवत प्रणाम करतो. सर्व टाळकरी वृंद, सर्व गुणजन मंडळी सर्वांच्या चरणी मस्तक ठेवतो. आणि ही झालेली सेवा प्रभूचरणी सद्गुरुनाथ पंढरनाथाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तुझे देणे तुझ्या समर्पुणी पायी झालो उतरा ये पणंगा. सेवेमध्ये जमाधरा कृपा करा. शेवटचाल म्हणायची आहे का? आहे ना. तुका म्हणे भक्ती काजा धावे लाजा लवलाही लाजा लवलाही धावे लाजा लवलाही समपाय कर कटी उभात विठ्ठल जय जय बोला पुंडली ज्ञानदेव विठ्ठल जय जय बोलिले ब्रिज ज्यांचे जगदानी तोची मनी स्मरावा या अभंगातून महाराजांनी सुंदर असं ज्ञानदान आपल्याला दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने महाराजांचे ऋण व्यक्त करतो. मंडळाच्या वतीने महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मंडळाचे उपाध्यक्ष महाराजांचा शाल देऊन या ठिकाणी सन्मान करत आहेत. सन्मान चिन्ह देऊन अध्यक्ष सन्मान करतील. महाराजांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. फटाफट कुंडली करधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. आजच्या कीर्तनासाठी मृदुंगाची साथ दिलेली आहे हरिभक्तपर आमचे परममित्र सूरज महाराज पाटील. तुम्हालाही धन्यवाद देतो. चावणे तसेच माझ्या उजव्या साईडला करण पाटील शिवाजीनगर यांनी मृदुंगाची साथ दिली. तुम्हालाही मंडळाच्या वतीने धन्यवाद.
मग अशा ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांचे स्वागत करायचं राहून गेलेलं आहे. थोडं अर्धे कीर्तनकारांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. मी ज्यांची नावं घेईन त्यांनी लगेचच या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय गुरुवर ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज मुंडे रीस, चला महाराजांनी लगेच या ठिकाणी यायचं, आपला सन्मान घ्यायचा आहे. तसेच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज लबडे, तसेच गुरुवर्य हरिभक्तपरायण रामदास महाराज पाटील खोपोली गुरुकुल तथा बाही, आपण व्यासपीठावर यायचं आहे, लगेच सन्मान करायचा आहे. चंद्रकांत गोजे, चंद्रकांत इथे लक्ष ठेवतो, मी ज्यांनी नाव इंग्रज सन्मान झाले भैया, उठू नका अजून कार्यक्रम संपला. तसेच आदरणीय गुरुवर्य पुंडलिक महाराज फडके मोह, या लवकर पुढे.